पान खाल्लं होतं तिनं पान. त्या वेश्येनं महाराज वरून पानाची पिचकारी मारली आणि कबीर महाराजाच्या अंगावर पडली. आता मला सांगा, कोण जर आपल्या अंगावर पान खाऊन चुकलं सकाळ सकाळ, तिथे इशिदार पान घेऊनच आलं तोंडात टोकात पाटील, जर एखादा आपल्या अंगावर चुकलं काय करतो आपण? सांगतात खरं सांगायचं. खरं बघितल्यावर माणसं मान्य करते. बघितल्यावर माझ्याकडे असं बघितलं, माझ्याकडे तसंच बघितलं, त्याला माझ्या दाराला यायला नाकाय का, बाय म्हणते तिला माझ्या दारात नाही कोट्यात शेण यायला नाकाय का, नाकच नसल्यावर काय करावे ती बत्तीस लक्षणे, नाक नाही ते नाही वाया गेली. वेश्या मारून कबीर महाराजांच्या अंगावर फुकली आहे का? कबीर महाराजांनी वरी बघितलं, कबीर महाराज हसले, राग आला महाराज माझ्याकडे बघून हसलं. म्हणली त्या वेश्येनं महाराज तिला ती यार जवळ होता त्याला सांगितलं, तो परत आला आणि कबीर महाराजाला एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं तरी कबीर महाराज हसत होते. आणि हसत हसत कबीर महाराज पुढे पुढे गेली. लोकांनी बघितलं होतं, त्यांना कबीर महाराजाला मारलं आणि तो महारी चढत असताना पाय घसरून पडला आणि जागेवरच मेलं महाराज. लोक म्हणले महाराजांनी शाप दिला आणि मेलं. तरुणाला म्हणले महाराज असला शाप देतो म्हणजे मेलं नाही. आता मला सांगा म्हणले, माझ्यावर कोण थुकलं? ती वेश्या थुकली. मला राग नाही येता मी हसलो आणि मला कोणी मारलं? म्हणजे तिचा जो यार होता त्याने मारलं. ऐका म्हणले, जसं मी तिच्याकडे बघितल्यानंतर तिच्या यारला राग आला, तसं मला मारल्यानंतर माझ्या यारला राग आला म्हणून हे मेलंय. लक्षात दिलं बघ. या अभंगाचं प्रमाण तिथं चिटकतंय. घर रेगे झाले पट्टराणी बळे आणि वरिले तावळे परब्रह्म. व्याधीचारी भावांचा अभंग आहे. संत स्त्री रूपात गेले की असल्या अभंग तयार होते. दुर्लांबोला केला गेमान ब्रह्मादिका तो न पडे काय हलू नये चालू नये सैरा बैरा काही बोलू नये. पण माणसांचा नियम आहे, कीर्तनात बसायचं ना पडे बापा मारत बसायचं. सोयाबीन भिजले कांदे पाणी झाले बस फोडून मरतील. सकाळी गेले आगाव बनायचं नाही कीर्तनात. काय करायचं ना महाराज पुढे आहे का बस की कशाला मध्ये पडायला म्हणायचं. लग्न लावू नका. पंढरपूरला आल्यावर माणसं बसत नाही. घोड्याच्या बाजाराचा बैलाच्या बाजाराचा, सकाळीचा तोडाचा झुलीचा कंडेचा. आता जवळ बैलाचा लक्षात येते बघा मी काय म्हणतो. बैलाचा काय काय घरी जर सांगितलं का नाही बैलाला जाऊन कीर्तनाला म्हणले की बैल घरीच बसला. त्याला बैलच म्हणायचं विठाला. म्हणून नाथ महाराजांना राग आल्यानंतर नाथ महाराज म्हणू लागले, भक्ती विन पशु कशाची वाढीला सती विने नेला कैसा नाही. पुढचं ऐकण्यासारखं नाही. कीर्तन झाल्यानंतर हरिने मुखाची आहे थोडा ऐकण्यासारखं नाही. नाथ संतांनी शिवे दिली घेतला. लय परखड बोलले नाथ महाराज, लय परखड.